कशी अशा पब्लिक आज होती होळी. होळी तर सगळीकडे असते माहित आहे. मग काय झालं ना, आमच्या घरी पण चालू. मम्मीने दिलं दही बनवायला. बघा मच्छीच्या अंड्यासारखं दिसतंय. मच्छीचे अंडे नाही रे ते, दही होतं दही. बघा पुरणपोळी करते. पुरणच नव्हतं टाकलं हिने. एवढं सारं पुरण असून पुरणच नव्हतं टाकत. हॅपी होली. नंतर गेली मर्डर करायला. मर्डर कशाला रे? इकडे आलू कांदे सॉरी टमाटर कांदे चिरायचे होते, कारण होता आमच्या इकडे होळीचा प्रोग्राम, त्यासाठी चिवडा बनवायचा होता. पूजेचं सामान एका प्लेट मध्ये काढून दिलं. बघा एवढं सारं. आणि हे प्लेट सगळ्या कॉलनीची असते, कारण हे सगळ्या वर्गणीमधून एक प्लेट असते जी सगळे पूजा करते. म्हणून थोडंसं प्रॉपर टाकावं लागते ना, फुलं वगैरे, म्हणून बरोबर ठेवावं लागते. सगळ्या कॉलनीची एक प्लेट असते, त्याच्यात सगळे पूजा करते. की दिस इज फॉर यू, माझे स्पेशल फॉलोअर्स साठी माझे फ्लावर्स. नंतर यांना काय दिले काम सांगायला. मी होती चुपचाप झोपूतून उठून आली. भाई एवढा पसारा, आता कोण साफ करेल? हे बोलली मी, म्हणजे तुला साफ करायचं. म्हटलं बस माझ्यावर ठोकून देत जा कामं. नंतर बघा खिचडी, एका चम्मच, छोटावाला चम्मच नव्हता तुझ्याकडे म्हणून मोठं चमच्याने ती खिचडी खातो. तू हो अलग, मला खाऊ दे आधी. कोई कुछ नहीं बोलेगा रे भाई, वो मेरा स्टाइल है. मेरे स्टाइल पर कोई कुछ नहीं बोलेगा. जाऊ द्या. नंतर बघा सगळे तिकडे होळी जाळत होते आणि मी इकडे गॅसवर टाप पुसत होती. ती कोणाला रिकामी दिसली तर मला कामं सांगते. बाई काय सांगू तुम्हाला आता. जाऊ द्या. दुपारी झोपल्याने काय होते, आपले कामं त्यांना वाटते की आपण आपले कामं विसरून जातो. म्हणजे की झोपून उठल्यानंतर आपल्याला कोणी काम सांगणार नाही, पण असं काही होत नाही. बघा हे इकडे बघा, हे असं कामं करावं लागते. मग आणि वरतून बघा हे होळी पण खेळत होती. म्हणून दुपारी झोपा काढायचा. हा विचार कधीच नाही करायचं नाही, आपले कामं कोणी दुसऱ्यांनी केलेले असेल. दुपारी भांडणे घातली मी, म्हणून मुळे कॉन्फिडन्स आला बाई तिला. हे बघा आतंकवादी, आपल्या घरची आतंकवादी आहे मी. बघा हे, मग हे केस बघून तुम्हाला काय आठवते? मला तर एकच आठवते, फक्त स्वतःच्या तोंडाच्या कबाडा कसं करायचं ते फक्त मला विचारून घ्या. जाऊ दे, जास्त फ्लेक्स नाही करत. मम्मीला माहित नाही की मी ते केस कापल्या म्हणून. आता जर मम्मी व्हिडिओ पाहिजे ना तर माहीतच पडणार, आणि मी शिव्या खरंच खाणार आहे. मार तर खूपच खाणार आहे, कारण मी केस दुसऱ्यांदा कापले. ह्याचे मागं पण कापले होते, तुम्हाला माहित असेल, व्हिडिओ टाकला होता. जाऊ द्या. नंतर बनीला दवाई वगैरे देऊन दिली. मग हे स्पेशल होळीसाठी नवीन ट्रिक कोणाला समजली ते फक्त कमेंट करून सांगा. नंतर त्याला कसं समजते माहिती नाही बाई, दवाई टाकली आहे म्हणून खातच नव्हता, पेतच नव्हता. दूध मध्ये टाकून दिली तर जाऊ दे, नको पिऊ आता. नंतर दूध पोळी दिली. हे बघा माझ्या मागे कशी येते माझी मांजर, मागेच फिरते, तिला काय काम धंदे नाही. नंतर खाली जाऊन बघितलं तर चिवडा बनला होता बाई, कच्चा चिवडा बनवला होता. आणि आता तुम्ही काही बोला नको, आमच्याकडे ट्रे आहे, पण आता एवढ्या जणांसाठी ट्रे कुठून आणणार? काय पड्डा घेतला ना बाई, पापड टाकायचा पड्डा कामात येणार.